आत्ताच जुन्नरच्या नगरसेविका त्यांनी दादांबद्दल जे उद्गार काढले की सर्व जाती धर्मियांच्या प्रति दादांनी किती काम केलेलं आहे, तसंच सर्व धर्मियांच्या बाबतीमध्ये दादांनी ते काम केलेलं आहे. मी एक मानभावपंथी आहे आणि मानभावपंथीयांसाठी दादांनी काय केलेलं आहे हे आत्ता परवा एका अमरावतीच्या सभेमध्ये अखिल भारतीय मानभाव परिषदेच्या वतीनं तिथे दादांना श्रद्धांजली म्हणून 9 तारखेला एक शोकसभा घेतली. त्या शोकसभेमध्ये अखिल भारतीय मानभाव पंथाचे अध्यक्ष कवीश्वर कुळाचार्य परमपूज्य परममंत श्री कारंजेकर बाबा महानभाव यांनी दादांबद्दल काढलेले एक 2 मिनिटाचे उद्गार आहेत. त्याचं चित्रफित सुद्धा दादांची दाखवलेली आहे, पण फक्त दादांबद्दल त्यांनी काय उद्गार काढले तेवढे मला तुम्हाला ऐकवायचे. उसाचे सुना काळजाचे गिरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे रुतले जिव्हारी बसले निवारी भिजले सुखाचे. खरं तर दादांच्या जीवनाकडे जर आपण बघितलं तर अत्यंत शिस्तप्रिय असलेलं व्यक्ती. स्वाभाविक आहे, तुम्हा आम्हाला ते आवडत असेल, देवालाही ते आवडतं. अत्यंत शिस्तप्रिय, स्पष्ट वक्ता, जे पोटात ते होता. पण शेवटी ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही. आपण काहीच करू शकत नाही. आपण फक्त एवढीच प्रार्थना भगवंताला करू शकतो की हे भगवंता, सुनेत्रा वहिनीच्या रूपानं आता दादा महाराष्ट्राला बघू दे. एवढीच प्रार्थना खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी दादाच्या निमित्तानं करू शकतो. दादांना अखिल भारतीय मानभाव परिषदेच्या वतीनं, त्याचप्रमाणे संपूर्ण भारतभरातल्या असलेल्या मानभाव पंथाच्या सगळे संत महंत आचार्यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धा सुमन या ठिकाणी समर्पित करतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.